संख्याचे वर्ग कसे काढायचे ते शिकायचं आणि त्याच्यानंतर वर्गमूळ कसं काढायचं ते सुद्धा आपल्याला शिकायचंय. तर काळजीपूर्वक आपण सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आता याच्यामध्ये वर्गमूळ काढताना वर्ग कशाला म्हणायचं? वर्ग म्हणजेच काय? तीच संख्या गुणिला तीच संख्या किंवा तोच अंक गुणिला तोच अंक. म्हणजे याचा अर्थ काय? एक नंबर x चा वर्ग काढायचा असेल तर काय म्हणतो आपण? x गुणिला x, बरोबर? तर बरोबर x चा वर्ग होतो. मग आता याचा अर्थ काय? जर समजा आपण जर पाहिलं 5 चा वर्ग काढायचा असेल तर काय? 5 गुणिला 5, 5 5 25. तुमच्या लक्षात आलं? त्यानंतर 7 चा वर्ग काढायचा असेल तर 7 चा वर्ग म्हणजे काय? 7 किती वेळेस लिहायचे सांगा? 2 वेळेस. 7 गुणिला 7 म्हणजे 7 7 49, बरोबर? तर हे आपल्याला एक अंकी समजलंय. आता दोन अंकी संख्येचे वर्ग जवळपास म्हटलं तर बरेच विद्यार्थी असतात, तर त्यांचे 30 पर्यंत वर्गपाठ असतात, 20-21 पर्यंत घनपाठ असतात आणि वर्ग पाठ आपण 30 पर्यंत ठेवायचे आणि घन 21 पर्यंत ठेवायचे, म्हणजे तुम्हाला कोणतीच अडचण येत नाही. तर अशा वेळेस काय होतं की 30 पर्यंत वर्ग जरी पाठ असेल तर तिथून पुढे आपल्या वर्ग संख्या काढायची असेल तर ती सोपी पद्धत माहिती पाहिजे, तेव्हा कमीत कमी टायमामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आपण पेपर सोडू शकू. तर चला वेळ न घालवता आता आपल्याला गणित समजून घ्यायचंय. तर एक नंबर 48 चा वर्ग. तर 48 चा वर्ग काढायचा असेल तर काय म्हणायचं सांगा? 8 चा वर्ग 64 आणि 4 चा वर्ग किती? 16. काय म्हणायचं? 4 गुणिला 8 गुणिला 2, 4 8 32, 32 दोन्ही 64. एक अंक सोडून लिहायचंय. आता करा बेरीज. 4 6 4 10 0 हाचाला 1, 6 6 12 12 1 13 3 हाचाला 1 आणि 1 1 2. मग उत्तर किती आलं सांगा? 48 चा वर्ग 2304 आलेला आहे. आता त्याच्यानंतर 65 चा वर्ग. आता या ठिकाणी 65 चा वर्ग काढायचा असेल तर आपल्या बेसिक स्वरूपाचे तुम्ही शॉर्टकट ट्रिक्स बघत असता, बरोबर? पण त्या ठिकाणी एका दगडामध्ये आपल्याला सगळे पक्षी पाडायचे आहे. तर आता 65 चा वर्ग काय म्हणतो आपण? 5 चा वर्ग 25 आणि 6 गुणिला 7 काय म्हणायचं? पुढची संख्या 6 गुणिला 6 7 42. भले या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने वर्ग काढता येत असेल, एकच स्थानी 5 असेल तर काढू शकता तुम्ही, त्याची काही अडचण नाही. परंतु या ठिकाणी काय करायचं? 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36 काय म्हणायचं? 6 गुणिला 5 गुणिला 2, 6 पंचे 30, 30 दोन्ही किती सांगा? 60. करायची बेरीज. 25 आणि 0 किती होईल? 25. 36 आणि 6 किती? 42. म्हणजे 42 25 हे उत्तर आलंय. त्यानंतर 85 चा वर्ग. तुम्ही पटकन सांगा 5 चा वर्ग 25 8 56 आहे का नाही? नाही, 8 9 72. 5 5 25 8 9 72, 72 25 हे उत्तर येतं. पण आपल्याला घेत असताना एका दगडात सगळे पक्षी पाडायचे. सांगा 5 चा वर्ग 25, 8 चा वर्ग 64 काय म्हणायचं? 8 गुणिला 5 गुणिला 2, 8 45 आणि 40 40 दोन्ही किती? 80. करा बेरीज. 25 आणि 0 किती? 25 आणि 64 आणि 8 किती होईल? 72. 72 25 हे उत्तर आलेले. त्यानंतर 71 चा वर्ग. सांगा 1 चा वर्ग 0 1, 7 चा वर्ग 49 काय म्हणायचं? 7 गुणिला 1 गुणिला 2, 7 1 7 7 दोन्ही 14, एक अंक सोडून लिहायचं. 1 1 4 आणि 0 किती? 4, 49 आणि 1 किती? 50. 50 41 हे उत्तर आले. त्यानंतर पुढचं गणित बघा. 61 चा वर्ग. सांगा 1 चा वर्ग 0 1 आणि 6 चा वर्ग 36 काय म्हणायचं? 6 गुणिला 1 गुणिला 2, 6 1 6 6 दोन्ही 12, एक अंक सोडून लिहायचं. 1 जसा तसा लिहा. 2 आणि 0 2 आणि 36 आणि किती? 37. उत्तर किती आलं सांगा? 37 21. त्यानंतर 97 चा वर्ग काय म्हणायचं सांगा? 7 चा वर्ग 49, 9 चा वर्ग 81. पुन्हा काय म्हणायचं सांगा? 9 गुणिला 7 गुणिला 2, 9 7 63 आणि 63 दोन्ही किती? 126, एक अंक सोडून डाव्या साईडने लिहायचं. करा यांची बेरीज. 9 सी 9, 6 10 0 हाचाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 किती? 4 आणि 8 आणि 1 9, 94 09 हे उत्तर आलेलं आहे. काय अडचण याच्यामध्ये समजून आलं थोडंफार? सांगा 92 चा वर्ग 2 चा वर्ग 04, 2 चा वर्ग. सांगा 9 चा वर्ग 81 काय म्हणायचं? 9 गुणिला 2 गुणिला 2
तर सांगा 9 दोन्ही 18, 18 दोन्ही किती 36, एक अंक सोडून लिहायचा आहे. सांगा 4 6 0 6 81 आणि 3 किती होईल सांगा 84. 84 64 उत्तर आलेलं आहे. त्यानंतर 57चा वर्ग, 7चा वर्ग 49, 5चा वर्ग 25. काय म्हणायचं सांगा 5 गुणिला 7 गुणिला 2, 5 7 35 आणि 35 दोन्ही किती 70. करा बेरीज 9 4 25 आणि 7 किती होईल सांगा 32. 32 49 हे उत्तर आलेलं आहे. समजलं क्लिअर? काय अडचण याच्यामध्ये? चला पुढचं गणित बघा. 32चा वर्ग. आता 32चा वर्ग सांगा आपण किती 32चा वर्ग 1024. चला लक्ष द्या. 2चा वर्ग 04, 3चा वर्ग 9. काय म्हणतात 3 गुणला 2 गुणला 2, 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12, एक अंक सोडून लिहायचं. 4 2 9 1 किती 10. 32चा वर्ग 1024. म्हणजे या ठिकाणी सर्वात लहान 4 अंकी वर्ग संख्या कोणती? तर कितीचा आहे सांगा 32चा वर्ग हे 4 अंक येतं. 31चा वर्ग 361 येतं. म्हणजे सर्वात मोठी 3 अंकी वर्ग संख्या कोणती? तर काय सांगायचं 31चा वर्ग सांगायचा आहे. चला लक्ष द्या. 43चा वर्ग 3चा वर्ग 09, 3चा वर्ग 09. बोलायचं बाळ सांगा काय म्हणायचं 4 गुणिला 3 गुणिला 2, 4 3 12 12 दोन्ही नाही 4चा वर्ग 16 लिहायचा. 4 3 12 12 दोन्ही किती 24. करा बेरीज 9 4 16 2 किती 18, 18 49 हे उत्तर आले. त्यानंतर 54चा वर्ग सांगा 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. काय म्हणायचं सांगा 5 गुणिला 4 गुणिला 2, 5 चोक 20 आणि 20 दोन्ही किती 40, एक अंक सोडून लिहा. करायची बेरीज 16 आणि 0 किती 16, 25 आणि 4 किती 29, 29 16 हे उत्तर आलं. त्यानंतर 65चा वर्ग, 5चा वर्ग किती 25, 6चा वर्ग 36. काय म्हणायचं 6 गुणिला 5 गुणिला 2, 6 पंच 30 आणि 30 दोन्ही किती 60, यांची बेरीज करा. 25 आणि 0 25, 36 आणि 6 किती सांगा 42, 42 25 हे उत्तर आलं. त्यानंतर पुढचं गणित बघा. सांगा 76चा वर्ग. तर सांगा 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49. त्यानंतर काय म्हणायचं 7 गुणिला 6 गुणिला 2, 7 सकम 42, 42 दोन्ही किती 84. करायची बेरीज सांगा 6 4 आणि 3 7, 9 8 17 7 8 चालेल का 4 आणि 1 5, 57 किती 76 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे 76चा वर्ग किती 57 76. समजलं? आता त्यानंतर 87चा वर्ग, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64. काय म्हणायचं 8 गुणिला 7 गुणिला 2, 8 7 56 आणि 56 दोन्ही किती होतात सांगा 112. सांगा 9 4 आणि 2 6, 4 आणि 1 5, 6 आणि 1 7, 75 69 उत्तर आले. जवळपास आता तुमच्या लक्षात आलं असं. लक्षात आलं का नाही? काय करायचं आपण बोलायचं. बोलल्यामुळं काय होईल आपला आवाज हा स्वतःचा आवाज मेंदूला घासून निघन, बाकीच्याचं पण निघन. त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतंय. समजलं का? बोलल्यानं सुद्धा काय होते प्रॅक्टिस होती. आता त्याच्यानंतर बोलायचं बोलतो का नाही. 98चा वर्ग, 8चा वर्ग 64 आणि 9चा वर्ग 81, 9 गुणिला 8 गुणिला 2, 9 8 72, 72 दोन्ही 144. आता 4 6 4 10 0 चालेल 4 आणि 1 5 आणि 1 6, 8 आणि 1 9. मला वाटतं वर्गच पाठ नाही असं म्हणावं लागेल ना. वर्ग पाठ आहे का? कुठपर्यंत आहे? हा ठीक आहे. मला काय म्हणायचं तर बोल, चुकीचं बोल. इथं लिहिलं जातं का नाही? चुकल्याशिवाय मानू शकतो का? भीती असं बुडून जाईन आपण, पण कशाचा तरी आश्रय घ्यायचा. पोहताना सुद्धा सुरुवातीला चुका होतात का नाही? नाकात पाणी जाते, तोंडात पाणी जाते, हे होतच का नाही? जोपर्यंत नाकात तोंडात पाणी जाणार नाही तोपर्यंत
समजणार पण नाही ना, हात हलवता येणार नाही ना, स्वतःचा बचाव तोपर्यंत माणूस चालू करू शकत नाही. तर सोबत बोलायचंय. सांगा 92चा वर्ग, सांगा 2चा वर्ग 04, 9चा वर्ग 81, सांगा 9 गुणिला 2 गुणिला 2, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, करा बेरीज. 4 6 81 3 किती 84, 84 64 उत्तर आहे. आता आपण इथपर्यंत बघितले 2 अंकी संख्याचे वर्ग कसे काढायचे.